कल्पना करा, एका अशा नावाची ज्याच्या एका झलकसाठी 80च्या दशकात चित्रपटगृहाच्या बाहेर रांगा लागायच्या. एक असं नाव ज्याने साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे समीकरण बदलून टाकले. जेव्हा रजनीकांत किंवा कमल हसन यासारख्या महानायकांचे चित्रपट चालत नसत, तेव्हा निर्माते एकाच नावाचा आश्रय घ्यायचे आणि ते नाव म्हणजे सिल्क स्मिता. पण आज आपण त्या सिल्कबद्दल बोलणार नाही आहोत, ज्याला जगाने फक्त एक सेक्स सिम्बॉल म्हणून पाहिलं. आज आपण बोलणार आहोत त्या विजयलक्ष्मीबद्दल, जिला आयुष्याने कधीच साथ दिली नाही. ही कहाणी एका अशा स्त्रीची आहे जिने लाखो लोकांच्या रात्री रंगवल्या, पण जिच्या स्वतःच्या आयुष्यात मात्र फक्त काळेकोट्ट अंधार होता. ज्या समाजाने तिला अंधारात पाहण्यासाठी पैसे मोजले, त्याच समाजाने तिला दिवसा कलंक म्हणून हिणवलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिल्क स्मिताच्या आयुष्यातील अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या द डर्टी पिक्चर सिनेमातही तुम्हाला दिसल्या नसतील. विजयलक्ष्मी ते सिल्क आणि सिल्क ते एक निरुत्तरित प्रश्न, हा प्रवास नेमका कसा होता? सिल्क स्मिताची स्टोरी सुरू होते आंध्र प्रदेशातील एलुरू जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून. 2 डिसेंबर 1960 रोजी एका अत्यंत गरीब कुटुंबात विजयलक्ष्मीचा जन्म झाला. घरात एवढी गरिबी की 2 वेळच्या अन्नाची ही भ्रांत असायची. विजयलक्ष्मीला शिक्षणाची प्रचंड आवड होती, पण गरिबीच्या वरवंट्याखाली तिचे स्वप्न चौथ्या इयत्तेतच चिरडले गेले. परिस्थिती इतकी बिकट होती की वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी तिच्या घरच्यांनी तिचं लग्न लावून दिलं. खेळण्या बागडण्याच्या वयात विजयलक्ष्मी एका अशा संसारात पडली जिथे तिला प्रेमाऐवजी फक्त मारहाण आणि मानसिक छळ मिळाला. तिचा पती दारुडा होता आणि सासरचे लोक तिला एखाद्या गुलामासारखे वागवायचे. पण विजयलक्ष्मीच्या मनात एक ठिणगी होती, तिला या नरक यातनेतून बाहेर पडायचं होतं. एक दिवस अंगावरचे दागिने आणि थोडीफार हिंमत घेऊन ती घरातून पळून मद्रासच्या, म्हणजे आजच्या चेन्नईच्या गाडीत बसली. मद्रास, स्वप्नांचे शहर. पण विजयलक्ष्मीला माहीत नव्हते की या झगमगत्या दुनियेत तिच्यासाठी किती मोठं मगरमच्छ दबा धरून बसले आहेत. चेन्नईत आल्यावर पोट भरण्यासाठी तिने एका अभिनेत्रीच्या घरी घरकाम करायला सुरुवात केली. तिथूनच तिचा प्रवास चित्रपटसृष्टीच्या दिशेने सुरू झाला. ती टचअप गर्ल म्हणून काम करू लागली. दुसऱ्यांचे चेहरे रंगवताना तिला जाणीव झाली की नशिबाचा रंग बदलायचा असेल तर स्वतःचा चेहरा कॅमेऱ्यासमोर न्यावा लागेल. तिला पहिल्यांदा अभिनयाची संधी मल्याळम चित्रपट इनायथेडीमध्ये मिळाली. पण तिची खरी ओळख निर्माण झाली ती विनू चक्रवर्ती यांच्यामुळे. विनू चक्रवर्ती यांनी जेव्हा विजयलक्ष्मीला पाहिले, तेव्हा त्यांना तिच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक आणि मादकता दिसली. त्यांनी तिचे नाव स्मिता ठेवले. पण खऱ्या अर्थाने क्रांती घडली ती 1979च्या वांदी चक्करम चित्रपटामुळे. या चित्रपटात तिने सिल्क नावाच्या एका बार गर्ल्सची भूमिका केली. ही भूमिका इतकी गाजली की लोक तिला सिल्क स्मिता म्हणून ओळखू लागले. इथूनच अशा सुपरस्टारचा जन्म झाला जिच्याशिवाय त्या काळातील दक्षिणेतील चित्रपट पूर्णच होऊ शकत नसत. निर्माते असा विचार करू लागले होते की चित्रपट कितीही खराब असो, जर त्यात सिल्कचे एक गाणे असले तर तो नक्कीच हिट होईल. सिल्क स्मिताचे यश इतके अफाट होते की तिने 17 वर्षाच्या कारकिर्दीत सुमारे 450 ते 500 चित्रपटांमध्ये काम केले. एका गाण्याची ती त्या काळी 50,000 ते 1,00,000 रुपये मानधन घ्यायची, जे अनेक मुख्य अभिनेत्रींच्या मानधनापेक्षा जास्त होते. सिल्क फक्त एक आयटम गर्ल नव्हती, तर ती एक ब्रँड बनली होती. पण या यशाची एक डार्क साईड होती. समाजाने सिल्कला कधीच सन्मान दिला नाही. लोक तिला पडद्यावर पाहून शिट्ट्या वाजवायचे, पण प्रत्यक्षात तिला आपल्या घरात स्थान द्यायला घाबरायचे. सिल्क स्मिता ही त्या काळातील पुरुषांची फॅन्टसी बनली होती, पण तिला माणूस म्हणून कुणीही जवळ केलं नाही. ती प्रचंड इंट्रोवर्ट होती. शूटिंग संपले की ती कोणाशीही न बोलता सरळ आपल्या घरी जायची. तिची एक जुनी आठवण सांगितली जाते. एकदा सुपरस्टार शिवाजी गणेशन सेटवर आले असताना सर्वजण उभे राहिले, पण सिल्क आपल्या खुर्चीवर पाय सोडून बसून राहिली. तिला कोणाचीही भीती नव्हती. तिला माहीत होते की आज जर चित्रपट चालत असतील तर ते तिच्या जीवावर. हा तिचा आत्मविश्वास. अनेकदा लोकांना अहंकार वाटायचा, पण तो अहंकार नसून स्वतःच्या मेहनतीवर मिळवलेली ती एक प्रकारची स्वायत्तता होती. सिल्क स्मिताच्या आयुष्यात अनेक पुरुष आले, पण कोणीही तिला निस्वार्थ प्रेम देऊ शकले नाही. द डर्टी पिक्चरमध्ये दाखवल्याप्रमाणे तिचे आयुष्य फक्त ग्लॅमरस नव्हते, तर ते फसवणुकीने भरलेले होते. अनेकांनी तिचा वापर केवळ आर्थिक फायद्यासाठी केला. तिने काही चित्रपटांची निर्मिती करण्याचा प्रयत्न देखील केला, पण त्यात तिला प्रचंड तोटा आला. ज्या लोकांवर तिने विश्वास ठेवला त्यांनीच तिला लोबाडले. डॉक्टर राधाकृष्णन, ज्याला ती बाबू म्हणायचे, यांच्यावर तिने मनापासून प्रेम केलं, पण त्यानेही तिला धोका दिला. सिल्कच्या शेवटच्या काळात ती आर्थिक विवंचित होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती प्रचंड एकटी होती. ज्या महिलेच्या एका इशाऱ्यावर अख्खं दक्षिण भारत नाचायचे, तिच्या बाजूला एकही विश्वासू व्यक्ती उरली नव्हती. ती दारूच्या आहारी गेली होती आणि डिप्रेशनमध्येही गेली होती.
तिला पूर्णपणे डिप्रेशनने घेरलं होतं. तिच्या जवळच्या मित्रांनी सांगितल्यानुसार ती तासनतास खिडकीत बसून शून्यात बघत राहायची. तिच्या डोळ्यातील ती प्रसिद्ध चमक आता हरवली होती. 23 सप्टेंबर 1996 चेन्नईच्या तिच्या फ्लॅटमध्ये सिल्क स्मिताचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी तिने हे टोकाचे पाऊल उचलले होते. तिच्या आत्महत्येने संपूर्ण देश हादरला. तिच्या मृत्यूच्या आदल्या रात्री तिने तिचा मित्र रविचंद्रन याला फोन केला होता, पण तो फोन उचलू शकला नाही. सिल्कने काय सांगण्यासाठी फोन केला होता हे रहस्य आजही कायम आहे. पोलिसांना तिच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली, जी तेलुगू भाषेत लिहिलेली होती. त्या नोटमध्ये तिने आपले दुःख मांडले होते. तिने लिहिले होते, मी अभिनेत्री होण्यासाठी किती मेहनत घेतली हे फक्त मलाच माहीत आहे. कोणीही माझ्यावर प्रेम केले नाही. ज्यांना मी आपले मानले त्यांनीच माझा वापर करून घेतला. मला शांतता हवी आहे. सिल्कचा मृत्यू ही केवळ आत्महत्या नव्हती, तर ती या समाजाच्या निष्ठुरतेचा परिणाम होता. ज्या सिल्कच्या एका झलकसाठी लाखो रुपये खर्च व्हायचे, त्याला खांदा देण्यासाठी सुद्धा मोजकेच लोक हजर होते. ही एक अत्यंत क्लेशदायक शोकांतिका होती. विद्या बालनच्या द डर्टी पिक्चर या सिनेमाने सिल्क स्मिताच्या आयुष्याला पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणले. पण काय तो चित्रपट पूर्णपणे खरा होता? तर उत्तर आहे नाही. विद्या बालनने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की ती केवळ एक भूमिका साकारत होती. ती सिल्कचे संपूर्ण आयुष्य पडद्यावर मांडू शकत नव्हती. चित्रपटात सिल्कच्या संघर्षाला एक ग्लॅमरस टच देण्यात आला आहे, पण वास्तवातील सिल्कचे आयुष्य त्याहूनही अधिक भयानक आणि दुःखद होते. तिची अभिनयाची क्षमता मुनद्रम पिराई, सदमा सारख्या चित्रपटातून सिद्ध झाली होती, पण इंडस्ट्रीने तिला कायम एका मर्यादेच्या चौकटीत ठेवले. तिला फक्त कपडे उतरवणारी स्त्री म्हणून प्रोजेक्ट करण्यात आले, तर प्रत्यक्षात ती एक अत्यंत संवेदनशील आणि स्वाभिमानी कलाकार होती. तिने स्वतःच्या अटींवर जगण्याचा प्रयत्न केला, जो त्या काळातील पुरुषप्रधान संस्कृतीला रुजला नाही. सिल्क स्मिता आज आपल्यात नाही, पण तिचे आयुष्य आपल्याला बरेच काही शिकवून जाते. आपण एका कलाकाराला केवळ त्याच्या पडद्यावरच्या भूमिकेत जज करतो, पण त्या मेकअपच्या जाड थराखाली एक विजयलक्ष्मी असते, जिच्या वेदना आपल्याला कधीच दिसत नाहीत. सिल्कने जगाला तेच दिले जे जगाला हवे होते, पण जगाने तिला ते दिले नाही जे तिला हवे होते, आणि ते म्हणजे प्रेम आणि सन्मान. आजच्या सोशल मीडियाच्या युगातही काही बदलले आहे का? आजही आपण लोकांना त्यांच्या बोल्डनेसवरून ट्रोल करतो आणि अंधारात मात्र त्यांनाच सर्च करतो. सिल्क स्मिता ही या समाजाच्या दुपट्टीपणाला बळी ठरली. तुम्हाला काय वाटते? सिल्कच्या आत्महत्येला जबाबदार कोण होते? तिची परिस्थिती की आपला समाज? कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासोबत.